नमस्कार खवय्यांनो, अत्यंत मला मनापासून आनंद झालेला आहे तुम्हाला भेटायचं म्हणून, कारण माझं भरतं पोट, तुमची होती भेट आणि आपल्या दोघांचंही भरतं मन. कशामुळे? या कार्यक्रमामुळे, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाइल आणि स्पेशल पार्टनर विको. एका पदार्थाकडे तुम्ही काय म्हणून पाहता? उत्तर द्या. फक्त एक डिश, फक्त एक पदार्थ, फक्त एक पोटभरीची वस्तू? ना ना बेटा, बहुत नाइंसाफी है ये. एका पदार्थाकडे एका प्रांताची ओळख म्हणून बघा. अहो, नुसती सांबरवडी समोर आली की अख्खा विदर्भ आपल्या समोर येतो. खानदेशी भरीत आलं की अख्खा खानदेश येतो. तांबडा पांढरा आला की अख्खा पश्चिम महाराष्ट्र येतो. आणि धपाटे दशम्या आल्या की आमचा मराठवाडा येतो. आहे की नाही? त्यामुळे एक पदार्थ अख्ख्या एका प्रांताचा दस्तावेज असतो. पटलं की नाही तुम्हाला? आज एका प्रांतातून इथे ताई येणार आहेत. या प्रांतातली माणसं आली की मला आदरही वाटतो, प्रेमाने भरूनही येतं आणि थोडीशी भीतीही वाटते. कारण हा प्रांत आहे विदर्भ आणि विदर्भ आहे माझी सासूरवाडी. पण ठीक आहे, भीतीवरती थोडासा कंट्रोल मिळूया आणि फार मनापासून स्वागत करूया चंद्रपूरहून खास आपल्याकडे आलेल्या रजनी सहारे यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. या रजनीताई, फार मनापासून तुमचं स्वागत. नमस्कार. चंद्रपूरहून आलायत म्हणजे तुम्ही? हो. किती भारी. पण विदर्भातल्या लोकांविषयी मी आता प्रेक्षकांना सांगत होतो, मला प्रेमही आहे, आदरही आहे आणि थोडीशी भीतीही आहे. त्याचं कारण काय विचारा? काय? माझी सासूरवाडी विदर्भातली आहे. पण सासूरवाडी आहे तरी पण लोक चांगले आहे, जावयाला भीती नसते. काही घाबरायचं कारण नाही? काहीच नाही, काहीच नाही. फार तुम्ही चंद्रपूरला आले तरी घाबरायचं कारण नाही. अरे वा वा वा. नाही, मी नागपूरला जायला घाबरतो. नाही, नागपूर कशा, तुम्ही चंद्रपूरला या. हा ठीक आहे. तिथं आमचं जे आहे चंद्रपूरला, कोलमेन्स आहे, स्टील प्लांट आहे, पेपर मिल आहे, बर. सगळ्या तुम्हाला खाणी बघायला मिळेल. वा. तुमच्या चंद्रपूर विषयी तुमच्या या 2 वाक्यातच मला असं जाणवलं की तुम्हाला खूप अभिमान आहे. हो, अभिमान आहे. माझं काय काय आहे तिथे. चंद्रपूर खास का आहे आम्हाला सांगा. चंद्रपूर आता खास म्हणजे आता तेच कोळशाच्या खाणी, पेपर मिल, थर्मल पॉवर स्टेशन आहे थर्मल पॉवर स्टेशन आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान ते पण आहे. ते घराजवळच आहे, घरापासून जावं लागते माझ्या. हो का? हो. अरे वा. आणि खाद्य संस्कृती ही फार निराळी आहे. खाद्य संस्कृती एकदम चांगली आहे. जिथं वा. जे पिकतं त्याच्यापासूनच पदार्थ तयार करायचे आणि खायचे. मग तुम्ही हा कार्यक्रम नेहमी पाहता का? नेहमी पाहते. प्रत्येक म्हणजे पदार्थाची जे कॉम्पिटिशन असते तिथे मी भाग घेते आणि तिथून नंबर आणते. नंबर आणता? आणते म्हणजे येतेच. लय भारी वाटून राहिलं ना मला. आपण मला इकडे घेऊन जाता का तुम्ही? पदार्थ करूया ना. पदार्थ करू. बरोबर आणि बोललो का माझा मी? छंद आहे, मी आम्ही सारे खवय्येवर मी उखाणे तयार केले आहे. तुमचं झी मराठी, आम्ही सारे खवय्ये, संकर्षण असं हे नावं घालून मी उखाणे तयार उखाणा केलेले तयार आहे. केलाय. हो हो. उखाणे याला तयार- म्हणावं उत्साह. मी तुम्हाला एक हा. सांगू का? हम्म. तुम्हाला या उत्साहासाठी आणि तुमच्या या आत्मविश्वासासाठी तुम्हाला 100 पैकी 1000 मार्क. करू? हा करा. नारीचा 16 शृंगार असतो, हम्म. स्त्रीचा. हा. 16 शृंगार देतो संदेश सौंदर्यवती नारीचा, प्रत्येकाचा प्रत्येक संकल्प पूर्ण हो झी मराठीवर येण्याचा. वा. हळद आणि चंदनाचा लावते अंगाला लेप, झी मराठीच्या कार्यक्रमाची असते नेहमी यशस्वी तिकडे झेप. अरे वा वा वा. फारच छान. विनीत घाम माळलाय मोगऱ्याचा गजरा, हा. संकर्षणचा चेहरा प्रत्येक कार्यक्रमात नेहमी हसरा. अरे वा वा. नाकात घातली मोत्याची नथ, हा. झी मराठीने न्यायला आला मला 7 घोड्यांचा रथ. अरे क्या बात है. कानात घातली मोत्याची कुडी, हा. आम्हाला वाटे ही वरण भाताची जोडी. हो 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 हो. गळ्यात घालते मंगळसूत्र, आम्ही सारे खवय्येचे, संकर्षाच्या हातात आहे सूत्र. अरे वा. 7 समुद्राच्या पलीकडे सूर्य कसा डोलतो, प्रकाशरावनी पैठणी घेतली रंग कसा खुलतो. फारच छान. त्याच पैठणीवर शिंपडले सुगंधी अत्तराची कुपी, हेच आहे माझ्या 16 शृंगाराचं गुपित, 16 शृंगाराचं गुपित. अरे क्या बात है. अफलातून, अप्रतिम. हा तुम्ही स्वतः लिहिला? स्वतः तयार केला. पाठही खणखणीत केला? खणखणीत. अरे 8 दिवस लागले मला पाठ करायला. 8 दिवस लागले पाठ म्हणजे करायला? एकटीच आपली चुकलं नाही पाहिजे म्हणून. किती तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. विदर्भातली माणसं आहेतच भारी. भारी. आज तुमच्या निमित्ताने आमच्या सासूबाई सासऱ्यांनाही मी नमस्कार हा, करतो. हा, काय, आणि काय. आता आपण स्वयंपाकघरात जाऊया. ओके. चालेल ना? हो. या. येऊन राहिले का नाही? येत आहे. येत आहे ना? चला या. स्वयंपाकघरात स्वागत आहे. कसं आहे आमचं स्वयंपाकघर? खूप छान आहे. असं वाटतं इथे स्वयंपाक करत राहावं रोज आपलं घर पेशा. कारण सगळे मदतनीस आहे ना. आपल्या घरी आपल्यालाच ओटा साफ करावं लागते, आपल्यालाच भांडी न्यावं लागते. खरंय. इथे म्हणजे कसं केलं की बाकीचे मदतनीस असतात, सगळं क्लीन करतात. आहे खरंय. ही खुशी आहे. मग तुम्ही आता मला बहुतेक चंद्रपूरला घेऊन जाणार मदतीला. चला. हं? नाही नाही, मदतीसाठी नाही. हो, असं वाटतं तुमच्या बोलण्यावरून. नाही, नाही. वा. पदार्थ कोणता आहे आपला?
पदार्थ आहे चंद्रपुरी वडा भात. चंद्रपुरी वडा भात. आणि ते लाखोळीची डाळ तिकडे पिकते ना, हा, त्या डाळीचा वडा आहे. फारच छान. सांगा साहित्य. लाखोळीची डाळ, शिजवलेला भात, बेसन, लाल मिरच्या सुक्या, सांबार, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, अद्रक, हिंग, तीळ, लाल तिखट, हळद, फोडणी करता मोहरी, जिरं आणि मीठ. आणि मीठ विदर्भातला पदार्थ आहे हे या दोन गोष्टींवरून स्पष्ट होतं. हो. पहिलं लाखोळीची डाळ हा. आणि दुसरं तुम्ही याला सांबार म्हणाला. सांबार. हो हा. हो हो. काय करायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा आपण लाखोळीची डाळ, हिरवी मिरची, लसूण, हा, अद्रक हे आपण आणि जिरं थोडं मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. वाटून घ्यायचं. भरड. बाऊल लागेल ना? हा, बाउल लागेल. काय काय घालायचं आता? हा, आता ही लाखोळीची डाळ आहे, हम्म. ही आपण याच्यात टाकायची. साधारण वाटीवर घेतली आपण. हो, वाटीभर लाखोळीची डाळ. हं? त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, हिरवी मिरची, तिखट पाहिजे ना, विदर्भ आहे ना, हो. त्यातलं चंद्रपूर. अद्रक, जिरं याची एवढी गोळी करून घ्यायची. याचं काय करायचं? वाटण करायचं. तुम्ही आता शब्द काय वापरला? गोळी. नाही नाही, बरोबर आहे. मला उलट ऐकायला छान वाटलं. विदर्भातली भाषा जरा वेगळी. हा. गोळी म्हणता का तुम्ही? हो, लसण जिऱ्याची गोळी म्हणतो आपण, तसं लसण वाटणाची जिऱ्याची गोळी तसं करायची, आहे. तसं हा. याचं वाटण तसं करायचं. याचं वाटण करायचं. फारच छान. चला. आणि हे वाटण भरभरीत करायचं, असं पेस्ट नाही करायची, हा. भरभरीत करायचं. जाडसर करायचं. जाडसर जाडसर करायचं. ठीक आहे. तुमच्या मदतीला तिकडे चंद्रपूरला कोण असतं स्वयंपाकाला? कुणीच नाही, मी एकटीच करते. मला मदत कोणी केली की नाही तर माझा पदार्थच नाही होत. मला एकटीलाच जमते. ते चिडचिड होते का? चिडचिड होते, कारण त्यांचं पण ऐकावं लागतं ना. मग नाही म्हटलं की राग येतो. मग सुनबाईची मदत घेत नाही तुम्ही कधी? नाही नाही, मीच करते. त्या म्हणत नाहीत मी करते म्हणून? नाही नाही, त्यांना मी उलट खाऊ घालते चांगला पदार्थ करून. हो का? हो. त्या तुम्हाला खाऊ घालत नाहीत? घालतात. घालतात ना, ते बरं आहे. पण तुम्हाला लुडबुड आवडत हा, नाही का? नाही. ठीक आहे. पण आमच्या इकडे मदतीला मला एक आचारी बुवा आहेत. अच्छा. त्यांना हात जोडून विनंती केल्यावरच ते येतात आणि मग अच्छा. आपल्याला वाटण करून देतात. हो का? आचारी बुवा या आणि याची आम्हाला जाडसर वाटण करून द्यायचं. हो ना? हो हो. येस. विनंती करा त्यांना. या आचारी बुवा या येस. आणि जाडसर याचं वाटण करून द्या. विदर्भातली माणसं विनंती करतायत. लय भाग्य तुमचं. धन्यवाद. जा. हा, चला. वाटण होईपर्यंत जरा गप्पा मारू. हा, ठीक आहे. तुम्हाला एकदम हसायला, गप्पा मारायला खूप आवडतो. खूप आवडते, खूप आवडते. चंद्रपूरला पावसाळा वगैरे असतो की नाही? आता पावसाळा सुरू झाला असे, पण पाऊस नाही अजूनही. अजून नाही पडलं? अजून नाही. नाही गप्पांच्या ओघामध्ये आपलं वाटण तयार झालं तयार असेल. झालंय. घेऊन या आचारी बुवा प्लीज. आणा आणा आणा. आणा आणा. काय भायताड आणणं बे. हे बघा, अच्छा, असंच हवं होतं ना? हो, असं होतं. हो. वा.